मध्यवर्ती बँकेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम पार पडलेला आहे। गिरणी कामगारांच्या संदर्भात जे प्रश्न मांडले त्या संदर्भात लवकरच बैठक लावू अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा बैठका झाल्या, किती फरक पडला पहिल्यापेक्षा? राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सुवर्ण महोत्सवी या ग्राहक संस्थेच्या कार्यक्रमासाठी सहकार मंत्री आणि योगायोगाने ते राज्याचे गृहनिर्माण मंत्री पण आहेत, म्हणून तो सुतोवाच मी आज केलं। कारण सरकार आश्वासन देतो पण कृतीतून ते आश्वासनाचं पालन होणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी त्यांना आवाहन केलं की एवढं प्रचंड मोर्चा काढल्यानंतर 5-6 मुद्दे होते। मग ते एक जाचक अटीचा जो GR रद्द करणे, MMR रिजनमध्ये नवीन होऊन GR तयार करणे, शेडू आणि वांगीसाठी जे जबरदस्तीने केलं जातो आहे ते थांबवणे, तिसरा कॉर्पोरेट फंड गिरणी कामगारांचा देण्यात यावं, चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुनावणी आहेत ती लवकरात लवकर करावी। योगायोगाने परवाच्या दिवशी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांशी पण या विषयावर चर्चा झाली आणि या आठवड्यामध्ये तो निर्णय होईल। आणि म्हणून मी सुतोवाच केलं की राज्याचे गृहनिर्माण मंत्री आले त्यांनाही आवाहन केलं की याच्यातली तातडीची बैठक लावून हे सर्व विषय सोडण्याचं काम त्यांनी करावं। आणि जर त्यांनी केलं तर चांगलंच गोष्ट आहे, त्यांनी ते करतील अशी अपेक्षा आहे। आणि मग सरकार म्हणून जर समजा त्याच्या जर चालढकल करण्याचा प्रयत्न जर झाला परत मग आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल, ती आमची तयारी तर आहेतच आहे। एकीकडे जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे। काल त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी दौरा सुद्धा केला होता। तर कालच एक व्हिडिओ व्हायरल झाले, जे धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत त्यांना कुठं गांभीर्याने अशा प्रकारचं ही थट्टा चाललेली आहे। म्हणजे खरं तर अशा प्रकार करणाऱ्या माणसाला तात्काळ निलंबित करायला पाहिजे होतं, पण सरकारलाच गांभीर्य आहे की नाही। आणि तुम्ही बघता की त्या जिल्ह्याचे खासदार स्वतः पाण्यामध्ये जाऊन लोकांना जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आमदार तिकडे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। तर लोकप्रतिनिधींना वेदना आहे पण प्रशासनाला नाही आहे का? आणि याचा आम्ही निषेध करतो, तातडीने कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उठून सरकारला पण आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। प्रताप सरनाईक यांनी खरं तर एक पलटवार केलेला आहे। जेव्हा आम्ही सोबत होतो तेव्हा कोल्हापूरचा जो फ्लड आलेला त्या ठिकाणी सुद्धा जी मदत किट वाटलं त्याच्यामध्ये तुमचे सुद्धा मोठे मोठे फोटो होते, मात्र आता फोटो नाही, त्यामुळे तुम्ही टीका करता। कसं आहे, सौजन्य त्यांनीच केलं असावे त्यावेळी पण देखील, पण असं कोणीही पक्ष म्हणून किंवा त्यावेळी पण नाही आता पण नाही सांगण्याचं काम केलं गेलं नाही। त्यावेळी पण देखील भूमिका ज्यावेळी होती त्यावेळी लोकांना मदत करण्याचं काम होतं, पण त्याचं काय ब्रँडिंग करण्याचं काम आम्ही केलं नाही। आता तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमध्ये तुम्ही ज्यावेळी असताना ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, ह्याच्यामध्ये काय श्रेय घ्यायचं आहे, तुमचं काम आहे। आणि तुम्ही बघता बांध्यावरती ज्यावेळी शेतकरी त्यांना कशाच प्रकारे रोखतायत, जाब विचारतायत, काही भागांमध्ये तर ती मदत पण लोकांनी नकारलेली आहे। ह्याचा अर्थच असं आहे की लोकांमध्ये चीड आहे की जी सुरुवातीला 3-4 दिवस जी मदत प्रशासनाकडनं किमान संपर्क करण्याचं किंवा त्यांना एक आधार देण्याची जी गरज होती ती दुर्दैवाने सरकारकडनं झाली नाही। आणि त्यामुळे पण लोकांचा रोष या सर्व गोष्टीवरती होतोय। आम्ही सांगण्याचा हेतू एवढंच केलं की तुम्ही ही मदत करताय, चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, कोणी सरळ हाताने मदत केली पाहिजे, पण ब्रँडिंग करायची गरज का लागावी हा प्रश्न निर्माण होतो। एकीकडे असंही म्हणतायत की आम्ही मदत तरी केली, तुम्ही तर खाली हात गेले होते, असं सुद्धा त्यांनी उल्लेख। बघा, आम्ही तर स्पष्ट सांगितलं की बाबा आम्ही सरकारला जाब विचारू शकतो, कारण विरोधी पक्षामध्ये आम्ही मागण्याच्या भूमिकेत आहोत, देण्याच्या भूमिकेमध्ये सरकार आहे, सरकारने द्यायला पाहिजे। आणि म्हणून जे व्हिडिओज तुम्ही व्हायरल होत आहेत तुम्ही बघितलं असेल की राज्याचे विरोधी पक्ष नेते असताना विद्यमान आता मुख्यमंत्री त्यावेळी काय बोलत होते आणि आता काय बोलत आहेत हे काय लोकांना माहीत नाही का? ओला दुष्काळ तुम्ही बघताय, पाणी करताय, हवाई पाणी करताय, स्वतः लोकांना भेटतायत, यापेक्षा काय भयानक परिस्थिती असली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी? आणि काय सरसकट राज्यामध्ये करा असं नाही, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ही वस्तुस्थिती आहे, सद्यस्थिती आहे, तुम्ही जिकडे बघता तिकडे तरी देखील त्यांना आधार द्यायला पाहिजे होता। तब्बल 2,000 कोटी रुपये जर शेतकऱ्यांना जर ते दिले तर माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10,000 किंवा काही ठिकाणी 12,000 दराप्रमाणे ते लोकांना वाटले जातील। म्हणजे ही परत थट्टा होते, लाखो रुपये कोटीवधी रुपयाचं नुकसान एका बाजूला आणि तुम्ही फक्त तुटपुंजी रक्कम देऊन तोंडाला पाणी पुसण्याचं काम चाललेलं आहे आणि जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न होतोय, एवढंच म्हणावं लागेल। राज ठाकरे सुद्धा चालले, तिथे आता दौरा करणार आहेत 2 दिवसांनी। स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाची ही जबाबदारी आहे आणि ते सर्व राजकीय नेतेचे प्रमुख नेते आहेत आणि अशावेळी शेतकऱ्यांना आधार देणं हे मला असं वाटते सर्वांचं नैतिक जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्याचं काम
विरोधी पक्ष असतील, लोक असतील, सत्तेतली लोक असतील, हे करण्याचा प्रयत्न करतायत. हिंदू मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या दरम्यान कीर्तनकार बापूसाहेब भंडारे त्यांनी असं विधान केलंय की गावागावात विष्णूही तयार झाला पाहिजे. नाही, मी काय पाहिलं नाही म्हणून त्याच्यात लगेच प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. पण अशी लोकांचे बोलवते धणी कोण आहे हेही बघायला पाहिजे. काय वेळी असं काही थरार भाषण करायचं किंवा थरार काहीतरी असं गोष्ट आणायची आणि त्या विषयावरती मूळ विषयाला बगळ देऊन हे सर्व विषयांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे का असं आहे. पण मी त्यांच्याबद्दल ती अशी काही क्लिप मी स्वतः बघितली नसल्यामुळे मी त्यांना त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहेत. गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर गुजरातला मोठा फटका बसला, तेव्हा त्या ठिकाणी मोठी भरीव मदत महाराष्ट्रापेक्षा दिली होती. आता तर महाराष्ट्र संकटामध्ये आहे. किती मदत मिळाली पाहिजे? आणि काल सुद्धा उद्धवजी म्हणाले होते की PM केअर फंडातून मदत मिळाली. नक्कीच आहे. आणि तुम्ही बघितलं असेल हे आजच नाही, ज्यावेळी कोकणातला फैमानचा देखील परिस्थिती निर्माण झाली होती, गुजरातमध्ये पण झाली होती. देशाचे पंतप्रधान गुजरातला हवाई पाहणी करून गेले, पण ते कोकणात आले नाही किंवा त्यांनी टीम पण पाठवली नाही. आजही तशी परिस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री फिरत आहेत, पण खऱ्या अर्थाने राज्याच्या तिजोरीमध्ये ठणठणा झाल्यामुळे हे काहीच देऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे. तुम्ही बघता का राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, तुम्हाला हे मिळाले का, तुम्हाला हे मिळाले का? लोक म्हणतात नाही मिळाले, हां लगेच मी द्यायला सांगतो. पण देणार कुठनं? राज्याच्या तिजोरीमध्ये पैसाच राहिलेला नाही आहे, विकास कामाला नाही राहिलेलं आहे, शेतकऱ्यांना कर्ज जे आज ते फेडण्याच्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी त्यासाठी राहिलेलं नाही आहे आणि निराशजन परिस्थिती आहे. हे मान्यच करत नाही. मग अशावेळी ज्यावेळी दिल्लीला तुम्ही जाताय तर दिल्लीमधून पॅकेज आणा ना. कसं बिहारच्या लोकांनी आणलं, कसं आंध्राच्या लोकांनी आणलं, मग या राज्याने का नाही आणलं? आणि 2-2 लोकांचे टेकू घेऊन हा सरकार उभा आहे. त्यांनी जाऊन जाब विचारलं पाहिजे की केंद्राला का हे पैसे तुम्ही का देत नाही आम्हाला, नाही दिलं तर आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडू, असं बोलायची हिंमत आहे का? दुर्दैवाने ती नसल्यामुळेच ही अशी परिस्थिती आलेली आणि महाराष्ट्रावरती सातत्याने अन्याय आहे. दुर्दैवाने मग ते उद्योगासाठी असेल, वेगवेगळ्या योजनासाठी असेल, हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आम्ही आशावादी आहोत की किमान आत्ता तरी देखील आत्ता ही जी परिस्थिती संपलेली नाही आहे. उद्या 2 दिवसामध्ये पण हाय अलर्ट आहे. हे ठराविक जिल्ह्यामध्ये होतं, आता ते जिल्ह्यांचं स्थलांतर होऊन परत दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. तर राज्यामध्येच अशी परिस्थिती आणि म्हणून स्पेशल पॅकेज हे मिळालं पाहिजे राज्याचं. आम्ही काही भीक मागत नाही, आमचा नैतिक अधिकार आहे. कारण GSTच्या माध्यमातून असेल किंवा बाकी कराच्या माध्यमातून असेल, सर्वात जास्त योगदान हे राज्य करतो आहे आणि ती परतफेडची आज जर वेळ आली असेल तर केंद्र सरकारने मोठे मन ठेवून लगेच तातडीने टीम पाठवून सर्वे करून घेऊन मदतीचा हात द्यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.